मी आता थोडी रेस्ट घेते बरं काय, नंतर फ्रेश होते, जरा रेस्ट घेते आणि मग चहा पिते. तुम्हालाही देते, चहा करून ठेवला आहे, पाहिजे तर मग घ्या, मलाही द्या. मग मी तर आता झोपले थोडा वेळ. थांबा जरा, अजूनही आमटी व्हायची, 10 मिनटं थांबा जरा. पाणी आलं आहे, जरा पाण्याकडं बघते आणि मग तुम्ही जेवायचं बघा. आत्ता जरा झोप झाली, जरा बरं वाटलं की नाही माहीत नाही, पण इलाज नाही. हे बघ, हे सगळं पाणी आता असं सगळं भरून ठेवलेलं आहे, व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे. मी इथं आलेली आहे कढीपत्ता काढायला, कारण मला आता आमटी करायची म्हणून. जाऊया, अजूनही 2 वाजत आले. आता अंघोळ व्हायची माझी अजून. आज अंगात कसकस आहे ना, त्यामुळे नको वाटायला लागले सगळं करायला, पण बायकांना करावंच लागतं. पण तरी चपात्या ऑर्डरच्या आलेल्या आहेत आणि भाज्या पण आत्ता आणलेल्या आहेत, त्यामुळं एक आमटी ताजी टाकते आणि कुकर तर झालेलं, पाणी ठेवलं आहे गरम करायला. गरम पाण्याने आंघोळ करते, आमटी मस्तपैकी करते पहिलं, म्हणजे ही लोक जेवायला बसतील, मी आंघोळीला जाते. 2 वाजलेले आहेत. आज तब्येतीमुळं सगळं बिघडलेलं आहे का. असू दे, चला, एक दिवस असाही चलता है. माय किचन माय रूट. चला, फ्रेश होऊनच आले, आंघोळ करूनच आले, जरा बरं वाटायला लागले. झोप तर लागणारच आहे मला, झोप घ्यायलाच पाहिजे आज, त्याशिवाय काही खरं नाही. आता माझ्याकडे कालची फोडणी वगैरे काही शिल्लक नाही, मग आता आमटीसाठी एक भांडं ठेवलं आहे आणि माझ्याकडे कालचा भात जरा उरला आहे, हा बघा. तर आता याचा फोडणीचा भात टाकते. काही नाही, वास घेऊन बघितला, वासही छान आहे भाताचा, एकदम मस्त आहे, पाणी सुटलेलं नाही आणि त्याच्यावरती काही रंग गुलाबी वगैरे पण काही झालं नाही, गुलाबी पिवळसर, आणि तारही काही धरलेली नाही, त्यामुळे आपण तो शिळा भात खाऊ शकतो. नाही तर शिळं खाताना विचार करून खायचा, रंग वास चव तिन्हीमध्ये फरक पडलेला असेल तर शिळं काही खायचं नाही. तर आता मी सगळी तयारी करते आणि मग बोलते तुमच्याशी. हे म्हणाले पटकन तुझं आवळून घे अंघोळ वगैरे, नाही तर पुन्हा आणि तासभर लागेल कोणतरी आलं तर, म्हणून पहिलं ते करून घेतलं आणि आता आमटी फोडणीला टाकते. आता मी दोन्हीकडेही तेल टाकलेलं आहे. मला काय हे जमे ना बाबा, वेगळ्या वेगळ्या फोडण्या दरवेळेला करायच्या ताज्या ताज्या, ही काय मला सवय नाही, काहीतरी विचित्र वाटायला लागले. पण असू दे, आता आज काय नाही इलाजास काय इलाज. उद्या मात्र मी एकदमच फोडणी करून ठेवणार, हे असलं काय करणार नाही मी. मला काय हे असलं आवडलं नाही हे प्रकरण, हां, नाही इलाजाने आज करायला लागली मी. चला, मी इथे ही आमटीची तयारी आहे, ही फोडणीच्या भाताची तयारी आहे. अय्यो, जाडं जड झालं काही. चला, पहिल्यांदा याच्यात आता कढीपत्ता टाकून देते. कढीपत्ता टाकला, कढीपत्ता टाकल्यावर पहिला ढबू टाकूया. मला ढबू टाकायचं करायचं. आता तुम्ही म्हणा रोज रोज काय आमटी दाखवता, वेगळ्या पद्धतीने असते ना, बंद करते बाई, नाही तर जळेल. हेच प्रकरण मला आवडत नाही, जळाजळी. हे बघा, आता हळद टाकली मी याच्यात, हळद टाकली आणि आता याच्यात टॉमॅटो टाकून देते, म्हणजे जळायचा प्रश्न नाही. टॉमॅटो आणि कोथिंबीर दोन्ही टाकून देते. जाऊ दे तिकडे, मग काय सांगायचं तुम्हाला, म्हणून मी करत नाही बघा ते. उगाचच तुम्ही म्हणता वेगळ्या वेगळ्या फोडण्या करा, गरम गरम करा, याव करा त्याव करा, कसलं काय. आता ही फोडणी करून घ्यायची आहे परत मला. या फोडणीला मी कांदा घालणार आहे, ढबू मिरची, साधी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता असं घालणार आहे. आणि मग मी आता ह्याच्यात मीठ घालून घेते, नाही तर 100% माझं मीठ विसरेल इथं घालायचं. आज काही की तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे विसरी प्रकरण आहे. हे असं जळतं आहे, मग वेगळं करून घ्या. कशाला ते रोजच्या रोज फोडणी करायची, असं काहीतरी प्रकार होऊन बसतो आहे. मग तरी बरं टोमॅटो टाकला आहे. बरं, आता हा अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा, लिंबू वगैरे सगळं जे उरलेलं आहे ते मी असं ह्या डब्यामध्ये नेहमी काढून ठेवते फ्रीजला, असं वेगळं. म्हणजे संध्याकाळी भेळभेळ करायची असेल तर पटकन हे सगळं तयार असतं. तर चला, आता फोडणीचं एकतर अंदाज नाही आहे, जळायचं सगळं चाललं आहे. बंद करते आता सगळं.
अहो तयार आहे हां. मस्त आमटी झालेली आहे. आज जरा पातळ केलेली आहे आमटी. मस्त छान झालेली आहे आमटी. उकळायला लागली आहे, उकळू दे. आणि इकडे आपला फोडणीचा भात काल उरला होता म्हणून गरम भात लावलेला आहेच, तरीसुद्धा हा फोडणीचा भात नंतर लक्षात आला. म्हटलं वाया काही घालवायचा नाही. मला जरा ढबू मिरची लागतेच फोडणीमध्ये बऱ्याच वेळेला, तर मी ढबू मिरची घालून आता हा भात केलेला आहे. कांदा जरा मोठा चिरलेला आहे, म्हणजे ह्याच्यात वेगळं पाणी घालावं लागत नाही. ढबू मिरची आणि कांदा यांच्यामुळं त्याच्यात पाणी नाही घालावं लागत नाही. तर कालचा भात होता, पाणी घालावं लागलं असतं. आणि आता ह्याच्यावर 1-2 मिनटं झाकून ठेवूया. आता झाकायला मी हे डाळीचंच पातेलं, कारण डाळ लावली होती ना ह्याच्यामध्ये तुरीची, तर आता तेच उलटं घालूया, कारण तेवढंच एक भांडं कमी नाही तर विनाकारण एक भांडं किंवा काहीतरी एखादं झाकणी जास्त होते, तर मग हेच घालूया आता. मग चला आता बहुतेक झालेलं आहे. चला हो, तुम्ही जेवायला येईपर्यंत सगळं माझं परफेक्ट होतं आहे. 30 यस यस या 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 चला घ्या, जेवून घ्या. मी पण बसते, मलाही भूक लागली आहे. सकाळी गोळ्या घेतल्यात त्यामुळे कासावीस झाली आहे मी. आता हे दोन्हीही बंद करूया आणि जरासं झाकून ठेवूया, म्हणजे वाफ मुरेल. याच्यातही मुरेल आणि याच्यातही वाफ मुरेल आणि मस्त होईल. चला पाणी घालते पिपात. तुमचं तुम्ही फक्त वाढून बसा, प्रत्येक जण आपलं आपलं वाढू दे. पाणी एक घालायचं आहे, घालते की हे करता आलं की समजायचं. ओके नसलं तरी हे करता पाहिजे माणसं. अय्यो अय्यो करत बसायचं नाही, रडत राहू सारखं मला हे होतंय ते होतंय म्हणायचं नाही अजिबात. चला आता हे भरून ठेवा. गोळी काढली, जेवायला बसते. कासावीस असं असतं, कधी एकदा झोपून असं झालंय. जेवण्यापेक्षा मला आत्ता झोप आवश्यक आहे. परत ते उचलाउचलीची कामं केली ना, ते नको पाहिजे होती करायला, पण काही इलाज नाही. बायकांना काय इलाज नाही, पुरुष काय करत नाही. एवढ्यात नको राहू दे, नाही केलीस तर चालतंय, ठेव तसंच. 7व्या दिवशी पाणी आले, कुठे त्यांना चिंता असते, त्यांना कुठं पाण्याची मॅनेज करत असते. असो, जेवते बाई आता. आता तुम्हाला गंमत सांगते, ही जी गोळी आहे की नाही, गोळीची ही स्ट्रीप, काल कोणीतरी ते ह्याचं मिक्सरमध्ये हे केली, काय तुकडे केले, मग मिक्सरमध्ये पावडर केली आणि मग त्यानं भांडी घासली, कढई स्वच्छ केली. कोण सांगितलं हो मिक्सर बिघडणार नाही? मिक्सरला जरा काय आला तर कॉड 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 आवाज येतोय. आणि ह्याचे तुकडे आधी करायचे, म्हणजे ती कात्री इथं लागणार पहिला काचणं, मग नंतर हे आपण त्याच्यापेक्षा असाच मावशीला द्यायचा, त्यांनी घासला तर ठीक आहे, नाहीतर काळी काळी कढई करत बसायचं. अशी सगळी गंमत आहे. आई गो, आज भांडी घालून बसते आता. तर एकूण असं सगळं आहे बायकांचं, मज्जा मज्जा. तरी मी ऑर्डर करते म्हणून बरं आहे की नाही, तेवढंच सोपं पडतं हो. पाणीसुद्धा ना गरम करून घेतलं आहे आज मी, कोमट पाणी पिणार आहे. नाहीतर गार पाणी प्यायला मस्त वाटत होतं, पण आज मी कोमट पाणी घेतलं आहे. कोमट पाणी पिणार आहे. झोपच पाहिजे मला, झोप पाहिजे. मगाशी जरा झोपले, पण काय होतंय, सकाळच्या वेळाची झोप होत नाही, कामं असतात. थोडीशी डुलकी झाली नाही म्हटलं तरी, पण सगळी आपली आपली सगळी कामं असतातच की. आणि एक तुम्ही विचारत असता, क्लिनिकला कधी जाता, क्लिनिकला कधी जाता? आता की नाही, आम्हाला पहिल्यासारखं तिथं जाऊन बसावं लागत नाही. आता ह्या एजमध्ये, आमचं रिटायर एजमध्ये आहे ना आता, क्लिनिकमध्ये आम्ही जाऊन बसायचो, मग ते पेशंट येणार, मग आम्ही हे करणार. आता नाही लागत तसं काही, फोनवरच सगळं बहुतेक असतं. आमचं रिटायरमेंट एज आहे.
आणि शेवटी हे बघा, घेतली तर रिटायरमेंट, नाही तर नाही. आमची 100% रिटायरमेंट काय होत नाही. फोनवर आम्हाला पेशंट विचारतात, आम्ही त्यांना देतो उत्तर. पण पूर्वीसारखी आता तुम्ही म्हणता तसं काय मला क्लिनिकला जाऊन बसावं, तिथं हे करावं अशी गरज लागत नाही. आणि माझी पहिल्यापासून कन्सल्टिंग आहे ना, त्यामुळे मला काय फोनवर सांगितलं तरी चालतं आहे. आणि कसं पूर्वी कन्सल्टिंग घ्यायची वगैरे सगळं होतं ना. आता या एजमध्ये, रिटायरमेंट एजमध्ये काय करायचं? तसं काय करायचं नाही. सल्ला द्यायचा, फट सल्ला, होय की नाही? आता यूट्यूबवर असतोच की नाही, यूट्यूब मला जे काय देतं ते देतं. पण तुम्ही मला प्रश्न विचारता त्याला मी उत्तर देते की नाही? तुमच्याकडनं काही नाही. कमेंटची अपेक्षा, पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, काय पण असू करा. जेवते आता, बाय. हेच मला बोलायचं होतं की किती काही झालं तरी लेडीजचे हालच असतात सगळीकडे. आज पुरुष कसा मस्त झोपतो, त्याला काही चिंता नसते, तसं आहे का बायकांचं? नाही. पण म्हणून कंटाळायचं नाही, मस्त म्हणायचं, मस्त छान. त्यामुळे आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी होते म्हणायचं, व्यायाम होतो म्हणायचं. चला, अच्छा.